गुड मॉर्निंग स्टुडंट. स्वागत आहे तुमचं या चॅनलमध्ये ज्यामध्ये आपण शिकत असतो मॅथ. तर या व्हिडिओमध्ये आज आपण सुरुवात करणार आहोत वर्ग 10वी अल्जेब्रा. आपल्याला माहिती आहे मॅथमध्ये वर्ग 10वी आणि वर्ग 9वीमध्ये मॅथचे दोन पार्ट्स असतात, अल्जेब्रा आणि जॉमेट्री. त्यापैकी बोर्ड एक्झाममध्ये दोन पेपर होतात 40 मार्क्सचे, अल्जेब्रा 40 मार्क्सचा आणि जॉमेट्री 40 मार्क्सचा. तर जॉमेट्रीचे काही चॅप्टर आपण ऑलरेडी प्रिव्हियस व्हिडिओमध्ये बघितलेत. आता यामध्ये आपण सुरुवात करणार आहोत अल्जेब्राची. तर अल्जेब्रा म्हणजेच काय आणि यामध्ये कोणकोणते चॅप्टर आपल्याला शिकायचे आहेत हे अगोदर बघू. तर अल्जेब्रामध्ये आपल्याला एकूण 6 चॅप्टर दिलेले आहेत. त्यापैकी काही चॅप्टर असे जे आपण ज्याचा बेसिक पण क्लास 9मध्ये झालेला आहे. त्यापैकीच पहिलं चॅप्टर लिनियर इक्वेशन आहे. थोड्या प्रमाणात मी तुम्हाला प्रत्येक चॅप्टरचं एक व्हॅल्युएशन सांगतो. प्रत्येक चॅप्टरचं मार्क वाईज वेटेज किती आहे बोर्ड एक्झामसाठी. तर बघा, हा आहे आपला सिलेबस. एकूण चॅप्टर्स आहे 6, ज्यामध्ये चॅप्टर नंबर फर्स्ट इज लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल, ज्याला मार्क विथ ऑप्शन आहेत 12. म्हणजेच या सर्व चॅप्टरमधून जे मॅक्झिमम मार्क, जास्तीत जास्त मार्क एखाद्या चॅप्टरला असतील तर ते 12 आहेत. आणि 12 मार्क्सचं एक चॅप्टर लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल आहे, जे चॅप्टर नंबर फर्स्ट आहे आपलं सिलेबसमधलं. त्यानंतर चॅप्टर नंबर सेकंड आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन. तर क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल आपण क्लास 9मध्ये शिकलं, त्याचं फॅक्टरायझेशन शिकलं. आता क्वाड्रॅटिक इक्वेशन शिकायचं आहे. त्यानंतर अरिथमॅटिक प्रोग्रेशन, AP अरिथमॅटिक प्रोग्रेशन हा टॉपिक तुमच्यासाठी नवीन आहे यावर्षी. त्यानंतर फायनान्शियल प्लॅनिंग, गेल्या वर्षीसुद्धा फायनान्शियल प्लॅनिंग बघितलं होतं. तर फायनान्शियल प्लॅनिंगमध्ये यावर्षी आपल्याला मेनली पाहायचं आहे GST आणि शेअर मार्केट म्युच्युअल फंडशी रिलेटेड आणि GST इनवाईस कसा काढायचा, ज्यामध्ये CGST, HGST वगैरे. त्यानंतर आहे प्रोबॅबिलिटी. तर प्रोबॅबिलिटी इज मोस्ट इम्पॉर्टंट चॅप्टर, जे क्लास 11साठी पुढच्या वर्षी 11-12साठी सुद्धा जे पुढे JEEची तयारी करणार आहेत त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचं असं चॅप्टर आहे प्रोबॅबिलिटी. आणि स्टॅटिस्टिक्सचं आपण पहिल्यापासूनच शिकत आलो आहे. यामध्ये आपल्याला स्टॅटिस्टिक्समध्ये मीन मेडियन मोड, ग्रुप फ्रिक्वेन्सी टेबलसाठी शोधायचा. आणि त्यानंतर ग्राफिकल रिप्रेझेंटेशन, फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन, हिस्टोग्राम आणि पाय डायग्राम यासारखं काही सोपा असं सिलेबस दिलेला आहे. तर ॲज कम्पेअर टू जॉमेट्री, अल्जेब्रा हा खूप इझी आहे, समजण्यासाठी सोपा आहे. जास्त किचकट असे टर्म्स किंवा ज्याला म्हणता येईल फॉर्म्युले वगैरे यात नाही आहे. आणि याची सुरुवात आज आपण करणार आहोत, ज्यामध्ये चॅप्टर नंबर फर्स्ट आपल्या सिलेबसचा आहे, ते म्हणजे लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. तर लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल म्हणजे नेमकं काय? तर लिनियर इक्वेशन म्हणजे काय? लिनियर हा शब्द या अगोदर इक्वेशन म्हणजे काय? तर इक्वेशन इज अ वर्ड विच इज डिराइव्ड फ्रॉम इक्वॅलिटी. मॅथमध्ये 2 स्टेटमेंटमध्ये, 2 क्वांटिटीमध्ये, 2 टर्म्समध्ये जे रिलेशन असते त्यापैकी एक रिलेशन आहे इक्वॅलिटी. LHS म्हणजे लेफ्ट हँड साईड, RHS म्हणजे राईट हँड साईड. यामध्ये जर इक्वलचं साईन दिलं आपण, म्हणजेच डावी बाजू याची व्हॅल्यू आणि राईट साईडला जे काय स्टेटमेंट किंवा जे काही मॅथमॅटिकल ऑपरेशन आहे त्याची व्हॅल्यू ही जर इक्वल असेल तर याला म्हणतो आपण इक्वॅलिटी, बरोबर. आणि या इक्वॅलिटीमध्ये फॉर एक्झाम्पल 4 + 5 इज इक्वल टू 3 + 6. 4 + 5 इज 9, 3 + 6 इज 9. तर दिस 2 म्हणजे दोन्ही साईडचे ज्या व्हॅल्यूज आहेत त्या इक्वल आहेत आणि म्हणून आपण मध्ये इक्वलचं साईन दिलं. आता याच व्हॅल्यूमध्ये किंवा याच टाईपच्या स्टेटमेंटमध्ये जर आपण व्हेरिएबलचा यूज केला, इफ यू यूज व्हेरिएबल, फॉर एक्झाम्पल x + 3 इज इक्वल टू x + 3 इज इक्वल टू x किंवा x - 3 किंवा x - 5. आता हे ॲज अ एक्झाम्पल घेतलं मी. याचा रियालिटी म्हणजे हे ॲक्युरेटच असेलच का नाही आहे, ठीक आहे.
तर x+3 आणि x-5 यामध्ये आपल्याला ही x टर्म अननोन आहे आणि या अननोन टर्मला म्हणतात काय, व्हेरिएबल. आणि असं व्हेरिएबल आणि कॉन्स्टंट, 3 कॉन्स्टंट आहे ज्याचं मॅग्निट्यूड माहिती आहे आपल्याला. तर अशा टर्म्सनं तयार झालेलं जी इक्वॅलिटी आहे त्याला म्हणतो आपण इक्वेशन. आता या इक्वेशनमध्ये x म्हणजे एकच व्हेरिएबल आहे आणि एक व्हेरिएबल असणारं जे इक्वेशन आहे याला म्हटलं होतं आपण इक्वेशन इन वन व्हेरिएबल. हे लिनियर इक्वेशन असते. क्लास 9मध्ये आपण ग्राफ चॅप्टरमध्ये शिकलं की जर आपण असे लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबलचे ग्राफ काढले तर आपल्याला स्ट्रेट लाईन भेटतात विच आर पॅरलल टू एक्स ॲक्सिस ऑर वाय ॲक्सिस. आणि म्हणूनच या इक्वेशनला म्हणण्यात आलं कोणतं इक्वेशन, लिनियर. लिनियर हा शब्द तयार झाला लाईनपासून. लाईन म्हणजे काय मराठीत, रेषा. असं इक्वेशन जे रेषा रिप्रेझेंट करते, म्हणजे ज्या इक्वेशनचा ग्राफ हा लिनियर असतो, स्ट्रेट लाईन असतो, त्या इक्वेशनला म्हणतात लिनियर इक्वेशन. मग आपल्याला नेमकं काय शिकायचं आहे, तर आपल्याला शिकायचं आहे लिनियर इक्वेशन म्हणजे असं इक्वेशन जे लाईनचं आहे आपण ज्यामध्ये 2 व्हेरिएबल्स आहेत. किती व्हेरिएबल्स आहेत, 2. लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स. मग लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल म्हणजे नेमकं काय, त्याचे डेफिनेशन काय सांगता येईल, तर पहा काय डेफिनेशन. सिंपल डेफिनेशन आहे, अँड इक्वेशन in an equation which contain 2 variables and degree of each variable or which टर्मही म्हणू शकतो. प्रत्येक टर्मची डिग्री, पूर्ण टर्मची डिग्री म्हणजे पूर्ण टर्म एका टर्ममध्ये किती व्हेरिएबल आहे आणि त्यांच्या व्हेरिएबलच्या इंडेक्सची सम करत असतो. पण या ठिकाणी तर एकच व्हेरिएबल असणार म्हणून फक्त व्हेरिएबलची डिग्रीसुद्धा म्हटलं तरी चालेल. डिग्री ऑफ इच व्हेरिएबल इज 1 इज कॉल्ड. अशा इक्वेशनला म्हणायचं कोणतं इक्वेशन, तर इट इज कॉल्ड ॲज लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स. याला म्हणायचं लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स. मग आता लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स तर आपण क्लास 9मध्ये सुद्धा शिकलेलं आहे. त्याला सोडवायचं कसं, त्याच्या सोडवण्याच्या मेथडसुद्धा शिकलेल्या आहेत. 2 मेथड शिकलेल्या आहेत. ॲप्लिकेशनसुद्धा शिकलं, न्यूमरिकल एक्झाम्पल सॉल्व केले होते आपण लिनियर इक्वेशनमधले. तर यावर्षी काय शिकायचं आहे, तर यावर्षी आपल्याला लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल ची जी सिस्टीम आहे ज्याला म्हणतो आपण सायमल्टेनियस इक्वेशन, ते सॉल्व करण्याच्या अजून 2 मेथड्स शिकायच्या आहेत नवीन. ज्यापैकी एक मेथड आहे ग्राफिकल मेथड आणि दुसरी मेथड आहे डिटर्मिनंट मेथड, जी पुढच्या अभ्यासासाठी सुद्धा म्हणजे पुढे तुमच्या भविष्यासाठी सुद्धा महत्त्वाची आहे. ठीक आहे. बघा आता लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबलची डेफिनेशन मी सांगितली. अ सिंपल इक्वेशन इन 2 व्हेरिएबल कंटेनिंग 2 व्हेरिएबल अँड डिग्री ऑफ इच टर्म, डिग्री ऑफ इच व्हेरिएबल इज 1. व जनरल फॉर्म इज, ज्या इक्वेशनचा जनरल फॉर्म आपल्याला लिहिता येईल या प्रकारे, ax प्लस by प्लस c इक्वल टू 0 और यालाच आपण ax प्लस by इक्वल टू c असंही लिहू शकतो. म्हणजे व्हेरिएबलच्या टर्म x आणि y लेफ्ट साईडला आणि कॉन्स्टंट टर्म राईट साईडला. जनरली इक्वेशन सॉल्व करत असताना आपण हाच फॉर्म यूज करतो म्हणून मी हा लिहिला ax प्लस by इक्वल टू c where x and y काय आर व्हेरिएबल्स अँड a b c हे 3 कोइफिशियंट आहेत. x चा कोइफिशियंट आहे, y चा कोइफिशियंट b आणि c कॉन्स्टंट टर्म. तर हे a b c काय आहेत, तर ए बी सी बिलॉंग्स टू आर म्हणजे ए बी सी आहेत रियल नंबर्स. म्हणजे रियल नंबर्स म्हणजे वास्तव संख्या. वास्तव संख्या कोणत्या, ज्या रॅशनल असू शकतात, इरॅशनल असू शकतात. रॅशनल नंबर म्हणजे सर्वच नॅचरल, होल, इंटिजर, फ्रॅक्शन सर्वच आले, डेसिमल फ्रॅक्शन, सिम्पल फ्रॅक्शन. आणि इरॅशनल नंबर्स म्हणजेच स्क्वेअर रूट ऑफ, अनपरफेक्ट स्क्वेअर किंवा अंडररूटमधल्या संख्या. आपण ज्या 3rd चॅप्टर क्लास 9मध्ये शिकल्या सर्व इरॅशनल नंबर येतील. बट
ज्या नॉन रिअल नंबर्स आहेत ते या ठिकाणी येणार नाही. नॉन रिअल म्हणजे अवास्तव संख्या ज्या अस्तित्वातच नाही. मग कोणत्या संख्या तुम्हाला मॅथमध्ये आत्तापर्यंत कधीच नाही आल्या, तर त्यातल्या दोन सांगतो मी. एक म्हणजेच कोणत्याही संख्येचा डिनॉमिनेटर 0 असेल तर या संख्येचा मॅथमध्ये काही अर्थ होत नाही, म्हणजे ही झाली नॉन रिअल. आणि दुसरी संख्या म्हणजेच अंडर रूटमध्ये जर निगेटिव्ह टर्म येत असेल तर आपल्याला माहिती आहे निगेटिव्ह संख्येचा स्क्वेअर रूट काढता येत नाही, आणि म्हणून ही संख्यासुद्धा नॉन रिअल आहे, जी अस्तित्वातच नाही, कधीच येणार नाही. जर तुमचं उत्तर येत असेल या प्रकारचं तर याचा अर्थ एकच होतो, काय? यस, तुमचं उदाहरण चुकलं. ठीक आहे. आता हे तर झालं जनरल फॉर्म लिनियर इक्वेशनचा. काही एक्झाम्पल पाहूया. फॉर एक्झाम्पल लिनियर इक्वेशनचे एक्झाम्पल कसे सांगता येतील, जसं 2x + 3y = 10. सिम्पल एक्झाम्पल नंबर 1. पहा 2x + 3y = 10. काय विशेष आहे यात दोन व्हेरिएबल आहे, x, दुसरा व्हेरिएबल काय, y. x चा कोएफिशिएंट 2 आहे, y चा कोएफिशिएंट 3 आहे, कॉन्स्टंट 10 आहे. राईट साईडला लिहा की लेफ्ट साईडला आणू शकतो हा 10 आपण, -10 राईट साईडला 0 राहील. जनरली इक्वेशनमध्ये आपण सर्व टर्म लेफ्ट साईडला आणि राईट साईडला 0 लिहित असतो, आणि म्हणून याचा जनरल फॉर्म या प्रकारे लिहिलेला आहे, ax + by + c = 0. पण सोडवण्यासाठी आपण हाच फॉर्म यूज करणार, ax + by = c. ठीक आहे. आता बघा या ठिकाणी हे तर लिनियर इक्वेशन आहे, कारण व्हेरिएबल 2 आहेत, व्हेरिएबलचा हायेस्ट पॉवर 1 सुद्धा आहे. 3x² + 5y = -5. हे इक्वेशन लिनियर होईल का, तर नाही होणार, कारण व्हेरिएबलचा हायेस्ट पॉवर किती आहे, 2. हे लिनियर इक्वेशन होणार नाही. त्यानंतर √5x + √3y = 8. हे लिनियर इक्वेशन होईल का? काहींना वाटेल इथं अंडर रूटमधल्या टर्म्स आहेत, हे लिनियर इक्वेशन होणार नाही, पण असं काही नाही आहे. √5 हा कोएफिशिएंट आहे, √3 हा कोएफिशिएंट आहे, आणि कोएफिशिएंट आपल्याला काय पाहिजेत, रिअल नंबर्स, आणि रिअल नंबर्स √5 √3 आहेत, म्हणून हे लिनियर इक्वेशन आहे. पुन्हा एक महत्त्वाची गोष्ट, इथं कंडिशन लिहिताना जनरल फॉर्म हा जो ax + by = c हे लिनियर इक्वेशन असते, त्यासाठी एक अट अजून पूर्ण करणं आवश्यक आहे, ती म्हणजे a should be not equal to 0 and b should be not equal to 0. आता a = 0 किंवा b = 0 झालं तर काय होईल नेमकं, जसं मी हे इक्वेशन लिहितो 0x + 3y = 8. हेच इक्वेशन लिहिलं मी, फक्त या ठिकाणी हे बा ax तर 0x, by तर 3y, आणि cच्या ठिकाणी 8. म्हणजे xचा कोएफिशिएंट जो a तो मी 0 घेतला, पण आपल्याला 8 नॉट इक्वल टू 0 पाहिजेत. का नाही पाहिजेत, झिरोची व्हॅल्यू एची व्हॅल्यू 0 का व्हॅलिड नाही आहे. पण आता इथं 0x जर घेतला आपण तर 0x म्हणजे 0 × x 0, आणि ही पूर्ण टर्म 0 होऊन जाईल, आणि हे इक्वेशन तयार होईल 3y = 8. ही पूर्ण टर्मच निघून जाईल. इक्वेशन तयार होईल 3y = 8, पण हे इक्वेशन लिनियर इक्वेशन तर आहे, हे लिनियर इक्वेशन तर आहे, बट लिनियर इक्वेशन इन काय 1 व्हेरिएबल आहे, 2 व्हेरिएबल आहे का, नाही. याचा अर्थ हे सुद्धा लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल नाही, यात एकच व्हेरिएबल आहे y. या इक्वेशनचा ग्राफ काढला तर आपल्याला रेषा भेटते, स्ट्रेट लाईन, आणि ती असते y = काहीतरी म्हणजे x ॲक्सिसला पॅरलल असणारी. हे आपण क्लास 9 मध्ये शिकलो. हे लिनियर इक्वेशन आहे, बट 1 व्हेरिएबलमधलं. आपल्याला पाहिजे 2 व्हेरिएबल. एक व्हेरिएबल इलिमिनेट होते जर त्याचा कोएफिशिएंट काय घेतला आपण 0 तर. सिमिलरली हे इक्वेशन पहा, x + 0y = 10. इथं सुद्धा yचा कोएफिशिएंट 0 आहे, त्यामुळं हा इलिमिनेट होऊन जाईल ही टर्म, आणि x = 10 हे इक्वेशन राहील, जे लिनियर इक्वेशन इन 1 व्हेरिएबल आहे, 2 व्हेरिएबल नाही. त्यानंतर अजून बघा काही एक्झाम्पल, जसं 5/x + 3/y = 8. 5/x 3/y इथं व्हेरिएबल जे आहेत ते डिनॉमिनेटरमध्ये आहेत, x आणि y. आता डिनॉमिनेटरमध्ये याचा अर्थ काय, जरी याचा पॉवर 1 याचा पॉवर 1 असला तरी आपण सिम्प्लिफाईड फॉर्ममध्ये व्हेरिएबल न्यूमरेटरमध्ये लिहिल्याशिवाय इक्वेशन सिम्प्लिफाय होणार नाही. आणि हे जर सिम्प्लिफाय केलं तर हे असं होईल, x⁻1 न्यूमरेटरमध्ये आणला तर होईल -1, आणि 3 × y हा न्यूमरेटरमध्ये आणला तर yचा पॉवरसुद्धा काय होईल -1. म्हणजेच या इक्वेशनची डिग्री 1 नाही आहे, काय
-1 आणि हे सुद्धा लिनियर इक्वेशन होणार नाही. म्हणजे छेदामध्ये जर व्हेरिएबलची टर्म आली तर ते लिनियर इक्वेशन नसते. हे लक्षात ठेवा. शेवटचं एक्झाम्पल पाहू. 4xy + 3x = 8. पहा इथं व्हेरिएबल तर 2 आहेत. ठीक आहे, व्हेरिएबल 2च आहे, x y x. व्हेरिएबल 2च आहेत, x आणि y. पण महत्त्वाची गोष्ट डिग्री 1 आहे का? आता जेव्हा आपण डिग्री काढत असतो क्लास 9ला आठवा, डिग्री काढताना आपण एक टर्मची डिग्री काढतो पूर्ण. मग त्या टर्ममध्ये जेवढे व्हेरिएबल आहे त्या व्हेरिएबलच्या सर्व इंडेक्सची बेरीज. जसं इथं 2 व्हेरिएबल आहे x y आणि याची बेरीज केली तर 1 + 1 किती होते? 2. म्हणजे या इक्वेशनची डिग्री किती आहे? 2. या टर्मची डिग्री 2 आहे. आपल्याला मॅक्झिमम 1च पाहिजेत, म्हणजे हे सुद्धा लिनियर इक्वेशन नाही. तर अशा प्रकारे लिनियर इक्वेशन आहे की नाही ते आपल्याला ओळखता येईल खूप सोप्या रीतीनं. लिनियर इक्वेशन ओळखायचं कसं हे आपल्याला किंवा यावर आपल्याला क्वेश्चन नाही आहे. का नाही आहे? कारण हे बेसिक क्लास 9मध्येच झालेलं आहे. हे फक्त तुम्हाला समजण्यासाठी मी सांगितलं. आपल्याला मेन काय शिकायचं या चॅप्टरमध्ये? आपल्याला शिकायचं आहे लिनियर इक्वेशन सॉल्व करण्याच्या मेथड्स. पण कोणतीही गोष्ट डिटेलमध्ये शिकल्याशिवाय येत नसते आणि त्यामुळंच मी पुन्हा रिवाईज केलं मागच्या वर्षीच्या ह्या सर्व गोष्टी. इनफॅक्ट आपलं चॅप्टरच लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल आहे. त्यामुळं आपल्याला जेवढे एक्झाम्पल येतील ते 2 व्हेरिएबलचेच येतील आणि त्यामुळं ते 2 व्हेरिएबलमधलं लिनियर इक्वेशन आहे की नाही हे ओळखण्याची गरज पडणार नाही. ठीक आहे. त्यानंतर आता व्हॉट इज मीन बाय सोल्युशन. व्हॉट इज मीन बाय सोल्युशन ऑफ इक्वेशन. इक्वेशनचं सोल्युशन म्हणजे काय? पहा आता सोल्युशन म्हणजे उकल. जसं एखादं लॉक असते, तुम्हाला 10 चाब्या दिल्यात, कीज दिल्या 10 चाब्या आणि तुम्हाला म्हटलं की हे लॉक आहे जे तुम्हाला ओपन करायचं आहे एक चाबीचा यूज करून. तुम्ही काय करसाल? तुम्ही प्रत्येक जी की आहे प्रत्येक चाबी त्या कुलपाला लावून बघसाल आणि जी चाबी लागेल म्हणजे ज्याने ते लॉक ओपन होईल तुम्हाला समजेल की ती चाबी त्या लॉकची आहे. एक्झॅक्टली सेम लिनियर इक्वेशनमध्ये सुद्धा 2 व्हेरिएबल असतात. जसं इक्वेशन घेतो मी एक, कोणतं? x + y = 10. हे इक्वेशनमध्ये या इक्वेशनमध्ये LHS मध्ये एक टर्म आहे, RHS मध्ये एक टर्म आहे. LHS ही RHS. आता आपल्याला माहिती आहे की या इक्वेशनमध्ये जे व्हेरिएबल आहे x y, व्हेरिएबल म्हणजे चल ज्याची व्हॅल्यू आपल्याला माहिती नसते, ज्याच्या व्हॅल्यूज आपण टाकू शकतो कोणत्याही. आपल्याला x आणि yच्या कोणत्या तरी अशा व्हॅल्यूज आहेत अस्तित्वात ज्या यामध्ये टाकल्या तर LHS बिकम = RHS. म्हणजे x आणि yच्या अशा 2 व्हॅल्यूज आहेत किंवा xची एक व्हॅल्यू आणि yची व्हॅल्यू अशी व्हॅल्यू आहे जी या इक्वेशनमध्ये टाकली असता डावी बाजू आणि उजवी बाजू काय बनते? सेम, इक्वल. आणि त्या व्हॅल्यूसाठी हे इक्वेशन होते काय? सॅटिस्फाय. तर अशा व्हॅल्यूजला म्हणतात त्या इक्वेशनचं सोल्युशन. पहा, द व्हॅल्यूज ऑफ व्हेरिएबल विच satisfy given equation is called किंवा आर कॉल्ड म्हणू शकतो आपण. एकपेक्षा जास्त सोल्युशन असू शकतात. आर कॉल्ड सोल्युशन ऑफ दिस इक्वेशन. मग या वरच्या इक्वेशनचं सोल्युशन जर तुम्हाला लिहायला सांगितलं, सोल्युशन्स लिहा, काही सोल्युशन लिहा. x ची व्हॅल्यू मी 1 घेतो तर 1 प्लस किती म्हणजे 10? 1 + 9. म्हणजे x ची व्हॅल्यू 1 घेतली, y ची व्हॅल्यू 9 घेतली तर 1 + 9 = 10. म्हणजे LHS 10, RHS 10. इक्वेशन सॅटिस्फाय झालं. 2, 8, 3, 7 अशा किती इन्फायनाईट व्हॅल्यूज आपण घेऊ शकतो या इक्वेशनसाठी. का घेऊ शकतो? कारण आपल्याला माहिती आहे की हे जे इक्वेशन आहे x + y = 10 हे एक लाईनचं इक्वेशन आहे. लिनियर इक्वेशन आहे म्हणजे काय? लाईनचं इक्वेशन. या लाईनचं इक्वेशन आहे x + y = 10. आता या लाईनवर आपल्याला माहिती आहे कोणतीही लाईन जॉमेट्रीमध्ये आपण चॅप्टर नंबर 1 मध्ये शिकलो होतो क्लास 9मध्ये की कोणतीही लाईन ही दोन्ही बाजूनं काय असते? इन्फायनाईट. आणि या लाईनवर किती पॉईंट असतात? इन्फायनाईट पॉईंट. या प्रत्येक पॉईंटचा जो कोऑर्डिनेट आहे म्हणजे कोऑर्डिनेट्स आहेत x आणि y हे या इक्वेशनला काय करत असतात? सॅटिस्फाय. म्हणजेच या इक्वेशनचे किती सोल्युशन असतात? इन्फायनाईट. आपल्याला एक इक्वेशन सॉल्व करायचं नाही कारण एका इक्वेशनचे तर इन्फायनाईट सोल्युशन असू शकतात. आपल्याला काय सॉल्व करायचं? तर आपल्याला सॉल्व करायचं सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन. लिनियर इक्वेशनची सिस्टीम.
मग सिस्टीम म्हणजे काय? सिस्टीम म्हणजे एकपेक्षा जास्त इक्वेशन एकत्र घेतले, ज्या इक्वेशनमध्ये सेम व्हेरिएबल आहे आणि ज्या इक्वेशनचं सेम किंवा कॉमन सोल्युशन आहे त्या इक्वेशनला म्हणतात सायमल्टेनियस इक्वेशन. सायमल्टेनियस इक्वेशन म्हणजेच इक्वेशनची सिस्टीम, एक सामायिक समीकरणे. आपल्याला एक सामायिक समीकरणे कसे सोडवायचे ते आपल्याला पाहायचे. फॉर एक्झाम्पल दोन इक्वेशन घेतले आपण, a1x प्लस b1y इज इक्वल टू c1 आणि a2x प्लस b2y इज इक्वल टू c2. आपल्याला माहिती आहे की पहिलं इक्वेशन जे a1x प्लस b1y इज इक्वल टू c1 आहे हे कोणत्या तरी लाईनला रिप्रेझेंट करायला, दुसरं इक्वेशन आहे a2x प्लस b2y इज इक्वल टू c2 हे सुद्धा कोणत्या तरी लाईनला काय करायला आहे, रिप्रेझेंट करायला आहे. मग या पहिल्या इक्वेशनचे सोल्युशन इन्फानाइट आहेत, दुसऱ्या इक्वेशनचे सोल्युशन सुद्धा काय आहेत, इन्फानाइट आहेत. मग जर ह्या लाईन एकमेकांना इंटरसेक्ट करत असतील तर एक सोल्युशन असं असेल, म्हणजे एक व्हॅल्यू पेअर व्हॅल्यूची जोडी x आणि y ची एक जोडी अशी असेल जी सायमल्टेनियसली म्हणजे एकाच वेळी इक्वेशन 1लाही सॅटिस्फाय करेल, इक्वेशन 2लाही सॅटिस्फाय करेल. तर हे जे सोल्युशन असते याला म्हणतात कॉमन सोल्युशन. या दोन्ही इक्वेशनचं कोणतं, कॉमन सोल्युशन. आणि कॉमन सोल्युशन आपण ज्या इक्वेशनचे काढू शकतो ते झाले सायमल्टेनियस इक्वेशन. आणि आपल्याला कॉमन सोल्युशन कसे काढायचे तेच या चॅप्टरमध्ये पाहायचं आहे. आणि इक्वेशन सॉल्व करायचे तर आपल्याला एक इक्वेशन नाही तर इक्वेशन दोन इक्वेशन सॉल्व करायचे, म्हणजे सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व कसे करायचे ते शिकायचं आहे. तर हे झालं होल काय म्हणता येईल त्याला लिनियर इक्वेशनचं इंट्रोडक्शन. या व्हिडिओमध्ये आपण लिनियर इक्वेशनचं फक्त इंट्रोडक्शन शिकलो. लिनियर इक्वेशन म्हणजे नेमकं काय, भरपूर मुलांना बेसिक नॉलेज नसते आणि ते पुढचे उदाहरण सोडवण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांना पुढचंही समजत नाही. तर लिनियर इक्वेशन म्हणजे नेमकं काय, कशा प्रकारे काम करतं आहे आणि ग्राफिकल रिप्रेझेंटेशन म्हणजे काय, लाईन आणि लिनियर इक्वेशनचं रिलेशन काय, कशा प्रकारे आपण ती ग्राफवर काढू शकतो, या गोष्टी शिकण्यासाठी तुम्हाला लिनियर इक्वेशनची बेसिक माहिती असणं आवश्यक आहे. त्यासाठीच मी या व्हिडिओमध्ये ह्या सर्व गोष्टी तुम्हाला सांगितल्या. ठीक आहे. आता लिनियर इक्वेशन सोडवण्याच्या काही मेथड्स क्लास 9मध्ये आपण शिकल्या. सॉल्विंग सायमल्टेनियस इक्वेशन, सॉल्विंग सायमल्टेनियस इक्वेशन्स. सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व करण्याच्या मेथड्स पाहिल्या, त्यापैकी एक मेथड जी क्लास 9ची आहे ती यावर्षीसुद्धा आपल्याला कामी पडणार आहे आणि ती मेथड मी या व्हिडिओमध्ये घेणार. ती म्हणजेच इलिमिनेशन बाय इक्वेटिंग कोएफिशिएंट. इलिमिनेशन बाय इक्वेटिंग कोएफिशिएंट. कोएफिशिएंट इक्वेट करून इलिमिनेट करायचं. काय इलिमिनेट करायचं, एक व्हेरिएबल इलिमिनेट करायचं. पहा आता एक सिंपल एक्झाम्पल घेतो मी. x प्लस वाय इक्वल टू 10 आणि 2x मायनस घेतो, 2x मायनस वाय इज 11. बघा आता हे सिंपल इक्वेशन आहे. सायमल्टेनियस इक्वेशन्स आहेत दोन जे आपल्याला सॉल्व करायचे. हे कसे सॉल्व करायचे, पुन्हा एकदा आपण ही मेथड ऑलरेडी शिकलेली आहे. त्या मेथडचा अर्थ काय होतो तो पहा. इलिमिनेशन म्हणजे इलिमिनेट करणे, इलिमिनेट करणे म्हणजे काढून टाकणे. काय काढून टाकायचं, एक व्हेरिएबल काढून टाकायचं. एक व्हेरिएबल निघाल्यानंतर आपल्याला सिंपल लिनियर इक्वेशन भेटेल, बट वन व्हेरिएबलचं भेटेल जे सॉल्व करायला सोपं असेल. पण कसं, बाय इक्वेटिंग कोएफिशिएंट. कोएफिशिएंट इक्वल करून. कोएफिशिएंट इक्वल करणे म्हणजे काय, तर आपल्याला एक्सचे किंवा वायचे कोएफिशिएंट इक्वल करायचे. पहिलं काम गिवन इक्वेशन लिहिणे. गिवन इक्वेशन आर काय, गिवन इक्वेशन x प्लस वाय इक्वल टू 10. याला दे तुम्ही नंबर 1. सेकंड इक्वेशन लिहायचं 2x मायनस वाय इक्वल टू 11, नंबर 2. आता हे दोन इक्वेशन आहे. आता हे दोन इक्वेशनमध्ये आपण मॅक्सिमम काय करू शकतो, आपण करू शकतो फक्त या दोन इक्वेशनची सम किंवा सबट्रॅक्शन म्हणजे बेरीज किंवा वजाबाकी.
एक तर बेरीज करू शकतो किंवा वजाबाकी करू शकतो. आता बेरीज आणि वजाबाकी केल्यानं आपल्याला एक व्हेरिएबल एलिमिनेट झालं पाहिजे. यासाठी काय करावं लागेल, तर यासाठी आपल्याला त्या दोन्ही इक्वेशनमध्ये व्हेरिएबलचे कोइफिशियंट सेम असणं आवश्यक आहे. जर तुम्ही यक्सचा विचार केला तर इथं यक्सचा कोइफिशियंट 1 आहे, इथं यक्सचा कोइफिशियंट किती आहे 2. कोइफिशियंट सेम नाही आहे. म्हणजे ॲडिशन केली तर यक्स प्लस 2x 3x होईल आणि सबट्रॅक्शन केली तर यक्स मायनस 2x मायनस x होईल. यक्स कॅन्सल होत नाही. पण इथं वायचा विचार केला तर वायचा कोइफिशियंट इथं 1 आहे, इथंही वायचा कोइफिशियंट 1 आहे. सोबत या ठिकाणी वायचे चिन्हसुद्धा, वायचे साईनसुद्धा डिफरंट आहे. इथं प्लस आहे, इथं मायनस आहे. म्हणजे जर आपण ॲडिशन केली तर प्लस वाय मायनस वाय काय होतात, कॅन्सल. पहा, एक सिंपल रूल मी गेल्या वर्षी सांगितलं होतं तुम्हाला की दोन टर्मचे चिन्ह सारखे असतील तर सबट्रॅक्शन करा आणि चिन्ह वेगवेगळे असतील भिन्न तर काय करा, ॲडिशन. ॲडिशन करू आपण. ॲडिंग इक्वेशन 1 and 2. x प्लस वाय इक्वल टू 10 आणि 2x मायनस वाय इक्वल टू 11. हे ॲडिशन करायची इक्वेशन 1 आणि 2ची. x प्लस 2x इज 3x प्लस वाय मायनस वाय गेट कॅन्सल. 10 प्लस 11 इज 21. x इक्वल टू 21. पहा आता इथं काय झालं, इथं एक व्हेरिएबल एलिमिनेट झाला आणि आपल्याला सिंपल इक्वेशन इन 1 व्हेरिएबल भेटला. आता एकच व्हेरिएबल राहिलं x आणि त्याची व्हॅल्यू काढणं सोपं आहे. करायचं काय, मल्टिप्लिकेशनमधले 3 इकडं डिवाइडमध्ये घेऊन जायचे म्हणजे 21/3 म्हणजेच x व्हॅल्यू येते किती 7. तर एक व्हेरिएबल काढला आपण x इक्वल टू 7. तर ही जी व्हॅल्यू आहे एक्सची ती एका इक्वेशनमध्ये पुट करा कोणत्या तरी 1 किंवा 2 मध्ये. जे सिंपल असेल त्यामध्ये पुट करायची. आता सिंपल इक्वेशन कसं ओळखायचं, ज्यामध्ये व्हेरिएबलचे कोइफिशियंट काय आहेत 1, लहान कोइफिशियंट आहेत. तर आपण पुट करणार, पुट x इक्वल टू ही व्हॅल्यू आलेली 7 इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 मध्ये इक्वेशन 1 काय आहे, x प्लस वाय इक्वल टू 10 म्हणजे 7 प्लस वाय इक्वल टू 10. तर y इक्वल टू येईल 10 मायनस 7. तर y इक्वल टू येईल किती, 10 मायनस 7 इज 3. अँड देअरफोर सोल्युशन आलं इक्वेशनचं. सोल्युशन इज काय आलं सोल्युशन, x इक्वल टू 7 अँड y इक्वल टू 3. और सोल्युशन लिहिण्याची पद्धत अशी सुद्धा आहे. सोल्युशन तुम्ही सिंपल ब्रॅकेटमध्ये लिहू शकता, ज्यामध्ये पहिला कोऑर्डिनेट म्हणजे पहिली व्हॅल्यू लिहायची 7x आणि नंतर yची. एक प्रकारे हा पॉईंट असतो. हा पॉईंट काय आहे तर पहिली लाईन आणि दुसरी लाईन. पहिली लाईन कोणती आहे, x प्लस वाय इक्वल टू 10 अंदाजे काढली मी, आणि दुसरी आहे 2x मायनस वाय इक्वल टू 11. या दोन लाईन, या लाईनचे सोल्युशन इन्फानाइट आहे इक्वेशनचे, या इक्वेशनचे सोल्युशन इन्फानाइट आहे कारण लाईनवर इन्फानाइट पॉईंट आहे. पण एक पॉईंट असा आहे जो या दोन्हीवर कॉमन आहे आणि तो आपण शोधून काढला. कोणता, 7, 3, जो सायमल्टेनियसली दोन्ही इक्वेशनला सॅटिस्फाय करतो. आणि म्हणून ज्या इक्वेशनला जे इक्वेशन सायमल्टेनियसली सॅटिस्फाय होतात एकाच पेअर ऑफ व्हॅल्यूनं, त्या इक्वेशनला म्हणू शकतो आपण सायमल्टेनियस इक्वेशन. तर या टाईपचे अजून काही एक्झाम्पल, वेगळ्या टाईपचे एक्झाम्पल आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे, थँक्यू.